सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार. सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमचे सगळ्यांचे खूप 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 मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे दिंडोरी प्रणीत स्वामी सेवा केंद्रामधून एका ताईंनी जी काही सेवा घेतली होती गुरुमाऊलींकडून स्तोत्र मंत्र पठणाची, अभिषेक तीर्थाची, ती त्यांनी मनोभावे पूर्ण केल्यानंतर त्यांना जी काही अनुभूती आली त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण ती माहिती बघणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, आमचे गुरुमाऊली कृपेची सावली. ह्या ताई त्यांचा अनुभव सांगत आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या दिंडोरी प्रणीत केंद्रातून सेवा घेतली होती. एक स्वामी सेवेकरी ताई त्यांच्या मुलीबद्दलचा अनुभव आपल्याला सांगत आहेत. त्या सांगत आहे की त्यांच्या मुलीला गेल्या 3 वर्षापासून हळूहळू पांढरे डाग येऊ लागले होते. या असाध्य त्वचा रोगावर त्यांनी अनेक वैद्यकीय उपचार करून घेतले, औषधे घेतली, अनेक वैद्यांकडून आयुर्वेदिक उपचार करून घेतले. यात त्यांचे लाखो रुपये खर्च झाले होते. ते हतबल होऊ लागले. त्यांना वाटू लागलं या मुलीचं कसं होणार. या प्रश्नाबरोबरच 1 वर्षापूर्वी त्यांना परमपूज्य श्री गुरुमाऊली यांनीच या प्रश्नावर जी सेवा सांगितली आहे तीच सेवा स्वामी सेवा पुणे येथील सेवेकरी दादांनी त्यांना करण्यासाठी सांगितली होती व सेवा मार्गातील डॉक्टरांनी दिलेली औषधे त्यांनी घेतली होती. त्यांना काही वर्षांपूर्वी गुरुमाऊलींनी जी सेवा दिली होती तीच सेवा त्यांच्या येथील पुणे येथे राहणाऱ्या स्वामी सेवेकरी दादांनी देखील दिली होती. त्याबरोबर तेव्हा त्या सर्व स्तोत्र मंत्र पठण करू लागल्या व अभिषेकाचे तीर्थ घेऊ लागले. त्यावेळेला त्यांनी ती सेवा मनोभावे पूर्ण केली व सर्व औषधे वेळेवर घेतली. त्यात त्यांना अनुभव असा आला की सर्व डाग आता 60% कमी झाले आहेत. नवीन डाग तर पुन्हा कधीच आलेले नाहीत. आता त्या डागांवर ओरिजिनल स्किनसारखी नवीन काळी त्वचा येत आहे. सर्व डाग नष्ट होत चालले आहे. या मुलीचे वडील स्वतः डॉक्टर आहेत. तसेच या सेवेमुळे 6 महिन्यांपूर्वी या ताईंना सरकारी नोकरी मिळाली आहे. त्यामुळे सेवा थोडी कमी झाली आहे. नाहीतर अजून 100% फरक पडला असता असे त्यांनाच आता त्याची खंत वाटत आहे. या ताईंना जी सेवा सांगितली होती स्तोत्र मंत्र पठण, त्यासोबतच अभिषेकाचे तीर्थ घेणे, त्याबरोबरच दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ देखील करायला सांगितले होते. आणि ते 14 पाठ पूर्ण झाल्यावर कुलस्वामिनीची त्यांच्या तुळजाभवानी मातेची मानसन्मान करण्यास देखील सांगितला होता. तो त्यांनी अजून केलेला नाही. तसेच जेजुरीच्या खंडोबाचा मानसन्मान केलेला नाही. अन्यथा अजून जास्त फरक त्यांना निश्चित पडला असता असेच त्या ताई सांगतात. असो, उर्वरित सेवा पूर्ण केली की शिल्लक राहिलेला प्रश्नही निकाली निघेल यात संशयच नाही. स्वामी समर्थ गुरुमाऊली यांनी करून घेतलेली ही अल्पशी सेवा त्यांच्याच परमपावन पवित्र अशा शुभमंगलचरणी अर्पण करते. सेवा म्हणजे काय तर ज्यामुळे एखाद्याचे आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक हित होईल ती आहे स्वामी सेवा. स्वामी म्हणतात, वेळोवेळी मी निर्मळ, निस्वार्थी आणि सत्कार्य करणाऱ्या भक्तांची परीक्षा घेत असलो तरी आयुष्यभर त्यांची साथ सोडत नाही आणि दुराचारी दुष्ट माणसाला खूप काही देत असलो तरी त्यांची साथ देत नाही. तुमचं मन शरण जाणं गरजेचं आहे. केवळ डोकं टेकून आमची कृपा लाभत नाही. आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मी सारिका या नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.